17 तारखेच्या मीटिंगला या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना ज्या जनतेने निवडून दिलेलं आहे त्या जनतेच्या विकासासाठी जी कामं आहेत 341 विषय जे आहेत ते आम्ही आता प्रत्येक वार्डात पाठवणार आहोत। हे जे अजेंडे आहेत प्रत्येक वार्डात पाठवणार आहोत की तुमच्या वार्डाचे जे नगरसेवक आहेत ते तुमच्या वार्डाच्या कामासाठीच विरोधासाठी तुम्ही निवडून दिले आहेत का अशी जनतेला आम्ही विनंती करणार आहोत। आणि आता हे 341 पैकी 333 विषयांना त्यांचा विरोध आहे। हे जनतेनेच ठरवावं असं आमचं मत आहे। आणि अशी लोक जर निवडून दिली की जे गावाची घाण करतील, ज्यांनी 9 वर्षात काहीच केलं नाही, 9 वर्षामध्ये भुसावळ शहराची वाट लावली, भुसावळ शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढवली, अशा पद्धतीने काही लोक गुन्हेगार प्रवृत्तीचे निवडून दिलेले आहेत। काही लोक सट्टा पत्ता जुगार फटकी असे लोक निवडून दिलेले आहे। तर मला वाटतं की या लोकांकडे आम्ही काय अपेक्षा करणार आहेत। काल काही लोकांनी सांगितलं, तर काल नगराध्यक्षाच्या हातातला माईक हिसकला आणि दुसरे काही सट्टा पत्त्यावाले म्हणतात की अंगावर गेलं नाही। अरे नगराध्यक्षाचा माईक हिसकणं मजा काय का? आणि नगराध्यक्षाला तिथे जाऊन टेबलवर जाऊन जबरदस्ती हे घ्याच याच्यावर सही कराच असं मागच्या वेळेस सुद्धा झालं। आम्ही मागच्या वेळेस काही बोललो नाही, पण यावेळेस त्या समजावणं जरुरी होतं की त्यांनी जे काही द्यायचं असेल ते डिस्पॅचमध्ये द्यायला पाहिजे आणि नगराध्यक्षाच्या टेबलवर त्यांनी ठेवून द्यायला पाहिजे, बसायला पाहिजे आणि जेणे त्यांनी ज्याच्या त्याच्या जागेवरूनच बोलायला पाहिजे। हा नियम आहे। टेबलावर येण्याचा काही संबंध नाही, तुम्ही तिथून बोला, टेबलावर येण्याचा काही अधिकार नाही आहे। आणि जर टेबलावर येऊन दादागिरी जर कोणी करत असेल तर अशी दादागिरी आम्ही सहन करणार नाही आणि अशा दादागिरी करणाऱ्यांना जशास तसं उत्तर देऊ। मी आपल्याला सांगतो बघा, भुसावळ शहरातील सिटी सर्वे नंबर जुनी नगरपालिका येथे म्हणजे 2210 2218 शासनाच्या नियमाप्रमाणे दुकाने नगरपालिका प्रशासकीय इमारत बांधा वापरा हस्तांतरित करा OBT पद्धतीने काम करण्यासाठी शासनाची मंजुरी घेणे, त्याकरता PMC नेमणे, या अनुषंगिक कामास खर्चास मान्यता देणे। तर भुसावळ नगरपालिकेची तिथे आता लोकांनी कचराकुंडी करून टाकलेली आहे। हा ठराव कामाचा नाही आहे का? भुसावळ नगरपालिका हद्दीतील सिटी सर्वे नंबर शाळा 11 खडका रोड नंबर 24 नंबर शाळा, तिथे सुद्धा PMC नेमणे आणि तिथे BOT पद्धतीने काम करण्यासाठी शासनाची मंजुरी घेणे। अशाच पद्धतीने 26 27 या तुटलेल्या RCC ढापे, तुटलेल्या गटारी न करणे, तसेच नवीन RCC ढापे, गटारी, पाईप, ड्रेन व इतर आवश्यक कामे करणे 26 27 म्हणजे वर्षभरात जे छोटे छोटे कामं आहेत त्याच्यासाठी ते सुद्धा करू नये अशी त्यांची अपेक्षा आहे। तर मेटल सील म्हणजे वार्षिक टेंडर आहे, तिच्यामध्ये वार्षिक कामं करण्यासाठी मंजुरी, टेंडर नाही भरे। तर हे जे कामांना विरोध आहे, या सर्व कामांना विरोध का आहे तर यांच्या वार्डातली काही कामं यांनी करून घेतलेली आहे। यांच्या वार्डात कामं शिल्लक नाही आणि यांनी यांच्या वार्डातले कामं दिलेली नाही, लक्षात। परंतु हे डोकेदुखी सर्व जे चालू आहे ते कशासाठी चालू आहे तर सर्वात महत्त्वाची गोष्ट, आम्ही जो अजेंडा काढलेला आहे, आम्ही नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जाहीर केलं होतं की आम्ही नगरसेवक ठेकेदारी मुक्त हे शहर करणार, लक्षात। आणि ही सर्व जे भानगड आणि हा जो विरोध चालू आहे हा सर्वात ठेकेदारीसाठी चालू आहे। म्हणजे यांना ते ठेकेदारी मिळायला पाहिजे, ठेकेदारी यांची बंद होते आहे, याच्यासाठी यांचा हा विरोध आहे। आणि नगरपालिकेमध्ये कोणताही नगरसेवक असो त्यांना ठेकेदारी घेण्याचा अधिकार नाही, म्हणून
त्यांनी ठेकेदारीच्या नांदात लागू नये, भानगडीत पडू नये. नगरसेवकांना ठेके देण्याचा संबंध येणार नाही, कारण नगरपालिकेत जसे 9 वर्षात ठेकेदारी ज्या नगरसेवकांनी केली त्या नगरसेवकांनी भुसावळची वाट लावलेली आहे. भुसावळचे रस्ते बोगस केलेले आहेत, बोगस बिलं बनवले आहेत, बोगस पैसा काढला आहेत. ते आमच्या राज्यात चालणार नाही. त्या व्यतिरिक्त पाणी पुरवठामध्ये 4 वर्षाच्या कालावधीत म्हणजे किती टन ॲलम दिला गेला 4 वर्षात समजून घ्या 300-400 टन दिला गेला असेल आणि बिलं काढले गेले 1200 टनाचे. तर आणि त्या गाड्यांचे नंबर वगैरे ते सर्व आम्ही शोधतो आहे ज्या गाड्यांमध्ये आला आहे. आता त्या गाड्यांमध्ये मोटरसायकलीची नंबर आहेत. आता मोटरसायकलीमध्ये 10-20 टनाच्या गाड्या आल्या का? काही बाहेरच्या गाड्या आहेत. बाहेरच्या गाड्या तिथे बोलल्या होत्यात का? म्हणजे वेगळ्या वेगळ्या गाड्या रस्त्यावर ज्या गाड्या दिसतील त्या गाड्यांचे नंबर टाकून बोगस टोल काट्याचे बिलं आणून, विशेष म्हणजे ज्या पुरवठा धारक जो आहे ॲलमचा, तो पुरवठाधारक हा भुसावळ MIDC आहे. भुसावळ MIDCमध्ये 3 टोल काटे आहेत, हायवेवरती 2 टोल काटे आहेत. हे 5 काटे सोडून काटे साईबाबा मंदिराकडे होत आहेत, काटे फैजपूरला होत आहेत, सावद्याला होत आहेत. तर हे काटे करायची पद्धत कुठून आली हे मला काही समजलं नाही. म्हणून याची पूर्ण चौकशी आम्ही करणार आहोत आणि ही चौकशी आम्ही काढलेली आहे, करणार आहोत. आणि आता तर आम्ही थर्ड पार्टी ऑडिट पूर्ण 4 वर्षाचं त्या ठिकाणी करणार आहोत मागच्या प्रशासकीय काळात. आणि त्या काळात जे ठराव यांनी जे केलेले आहेत आणि जे बोगस बिलं बनवले आहेत त्याचं थर्ड पार्टी ऑडिट करून आम्ही त्या ठिकाणी आता यांच्यावर कारवाई करणार आहेत. त्याच्याचमुळे हा विषय यांचा विरोध आहे. मी गॅरंटीने सांगतो की जोपर्यंत आमच्या बंगाळीताई आहे तोपर्यंत तिच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा आहोत आणि त्यांना कोणी दबावात आणण्याचा प्रयत्न करेल, अंगावर जाईल तर आम्ही त्याला सोडणार नाही. आणि ठेकेदारी मुक्त नगरसेवक हे भुसावळ नगरपालिका आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. कोणी किती बी दबाव आणला तर त्याला आम्ही बळी पडणार नाही. या ठरावासंदर्भात आता आम्ही विचार करू काय करायचं आहे. तर 17 तारखेला मीटिंग आहे. 17 तारखेला त्या संदर्भात कशा पद्धतीने निर्णय घ्यायचा ते आम्ही सर्व मंडळी आता पार्टी मीटिंग घेऊन त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत. अधिकाऱ्यांशी बोलून चर्चा करणार आहोत. त्या ठिकाणी दबावाला बळी न पडता आता तुम्ही बघितलं की तिथे हॉलसुद्धा कमी पडतो आहे. म्हणून नगरपालिकेच्या बिल्डिंगाचे 9 नगरपालिका बिल्डिंगाचे 3 प्लॅन रेडी आहेत. तर तिघांपैकी एका ठिकाणी कुठे नगरपालिकेचं बांधकाम सुरू करायचं नवीन ते आम्ही करणार आहोत. या 341 विषयांमध्ये भरपूरसे विषय महत्त्वाचे आहे की जे भुसावळ शहराच्या विकासाचे आहे आणि त्या विकासाच्या दृष्टिकोनातून हे विकासाला खीळ बसवण्याचा प्रयत्न जे भारतीय जनता पार्टीचे लोक करत आहेत यांचा आम्ही निषेध करतो, तीव्र निषेध करतो. आणि जर हे यांनी हा विरोध बंद नाही केला तर आम्ही नगराध्यक्ष आपल्या दारी बनवून आम्ही नगरपालिकेचे नगराध्यक्षांना आम्ही सर्व नगरसेवक त्या वार्डात जाऊन त्या लोकांना न्याय मागू आणि न्याय देऊ लोकांना. यात महत्त्वाचे जे आहे की यात काही ठेके जे चालू होते मनुष्यबळाचे, त्या मनुष्यबळाचे ठेकेदार म्हणजे हे काही नगरसेवकांचेच होते. तर त्यांचीसुद्धा दुखापत झालेली आहे आणि त्यांची दुखापत झाली असल्यामुळे आता 400 लोकांना आम्ही जे 400 मुलांना त्या ठिकाणी काम देणार आहोत हे दुखापत त्यांना जास्त आहे. कारण यांचे जे ठेके चालू होते मनुष्यबळाचे तर जर 60 लोकांचा मनुष्यबळाचा ठेका चालू होता तर लोक 22च कामाला होते आणि 28चे पैसे काढले जात होते, 38चे वेगळे. म्हणजे अशा पद्धतीची लूटमार नगरपालिकेमध्ये चालू होती. मी त्या ठिकाणीसुद्धा प्रूव्ह करू शकतो की कोण कामावर येत होतं आणि कोण कामावर नाही येत होतं. पण आता ते ठेकेदारी मुक्त करण्याचं ठरलं असल्यामुळे हे 400 मुलं जे कामावर लागणार आहेत यालासुद्धा त्यांचा विरोध आहे. म्हणजे 400 मुलांना रोजगार मिळाला नको पाहिजे अशी याची भावना दिसते. म्हणजे यांचे ढेरगे भरले आहेत म्हणून सामान्य माणसाला नोकरी मिळू नये हे काही योग्य नाही.
म्हणून मी खात्रीने सांगतो की जसं हे सर्व काही असतील हे असे मुद्दे जे आहेत जे पाण्यावर गोष्टी करतात आणि पाण्याचा याला खाऊन जात आहेत अलग लक्षात. आता हे सरळ सरळ म्हणजे मी आपल्याला खात्रीने सांगतो की एक घोटाळा जसं मागे झाला कुठे बिहारमध्ये लालूकचा घोटाळा आला चाऱ्याचा, तसा इकडे कालूचा घोटाळा आला आहे अलग लक्षात. आता त्या कालू कोण आहे, कोणत्या कालूने ठेका घेतला होता आलमचा, त्याची माहिती मीडियावाल्यांनी जनतेने काढावी. नगरसेवकांना सर्वांना माहिती आहे आणि मीडियावाल्यांना सुद्धा काही प्रमाणात माहिती असेल असं मला वाटतं. तर त्या खोलामध्ये आपण जा अशी माझी विनंती आहे. आम्ही त्या चारही फायलींचे जे नसती आहे ते आम्ही घेतलेली आहे, त्याचा अभ्यास आम्ही करतो आहे आणि त्याच्या अभ्यासानुसार आता पुढच्या मिटिंगला आम्ही भविष्यात ते ठेवणार आहोत की यांच्यावर कारवाई कशी करावी, काय करावी आणि मग ते कारवाईसुद्धा मुख्य अधिकाऱ्यांना आम्ही करायला लावू. धन्यवाद. खबरों में बस इतना ही. देखते रहिए बीके टाइम्स न्यूज लाइव. अगर आपने हमारा चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो सब्सक्राइब कीजिए और बगल में लगी घंटी के बटन को दबाकर ऑल पर क्लिक कीजिए ताकि आपको सच्चाई के साथ दिखाई जाने वाली खबरें मिल सकें. जय हिंद. सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी